नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 40,000ची लाच घेताना गुरुवारी नवी मुंबई लाचलुचपत विभागाने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार जयदास कमलाकर गायकर यांच्या तक्रारीनंतर नवी मुंबई लाचलुचपत विभागाने लाच देताना पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे याला रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार जयदास गायकर यांची गिरवले येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे. या शेतजमिनीमधील त्रुटी दूर करण्यासाठी पनवेल तहसील कार्यालयात त्यांच्या वडिलांच्या नावाने शेतजमिनी भोगवटादार वर्ग 2 मधील जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये वर्ग करण्यात यावा असा अर्ज केला होता. तक्रारदार यांनी तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरे यांच्याशी संदर्भात तब्बल 6 वेळा भेट घेतली. त्यावेळी हे काम करण्यासाठी काहीतरी द्यावे लागेल असे सांगत 1,20,000ची मागणी केली होती. यानंतर गोरे यांनी मला फक्त 40,000 द्या अशी मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पोलीस पथकाने सापळा रचून पैसे घेताना गोरे याला अटक केली. पनवेल महापालिकेच्या कर संकलनामध्ये आजवरची उच्चांकी वसुली झाली असून गुरुवारी एका दिवसात 2,25,00,000चा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे. कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीपूर्व नोटिसा दिल्यानंतर आता मालमत्ता कर भरण्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढला आहे. महापालिकेच्या एकूण आजवरच्या कारकिर्दीमधील एका दिवसातून ही आजवरची सर्वात उच्चांकी वसुली आहे. दरम्यान आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे जप्तीपूर्व नोटिसांनंतर 7 दिवसांचा कालावधी पूर्ण होऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना वॉरंट नोटिसा बजावण्याच्या कामास वेग आला आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील लवेज गावाच्या अनेक वर्षे भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेरीस मार्गी लागणार आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी या योजनेसाठी 30 लाख रुपयांचा निधीची घोषणा केली. या योजनेचा श्रीफळ आमदार थोरवे यांनीच वाढवला. 1970 साली पिण्याच्या पाण्यासाठी गावात पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र ती जीर्ण झाल्यामुळे तसेच अनेक ठिकाणी गळती लागल्याने ग्रामस्थांच्या घरापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. दरम्यान गावातील लोकसंख्या वाढल्याने आणखीनच पाण्याची समस्या गंभीर होऊन बसली होती. शाळेजवळ असणाऱ्या बोरवेलच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवावी लागत होती, परंतु उन्हाळ्यात बोरवेलचे पाणी कमी होत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. ही बाब ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांना सांगितली. आमदार थोरवे यांनी तात्काळ या योजनेसाठी 30 लाख रुपयांची निधी मंजूर केला. या योजनेच्या कामाचा शुभारंभ आमदार थोरवे यांच्या हस्ते झाला. रायगड जिल्ह्यात स्वच्छता अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून यात सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेस प्राधान्य देण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वासांबे ग्रामपंचायतीतर्फे वासांबे मोहपाडा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात गावातील उकिरडे, कचरा साठणारी ठिकाणे, डम्पिंग ग्राउंड हे ठिकाण वासांबे ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छ करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणच्या कचऱ्याचे व्यवस्थापन व्हावे याकरिता कचरा वेळेत उचलला जाईल याचे नियोजन केले. तसेच स्वच्छता कायम राहील यासाठी सफाई कामगारांची नियुक्ती केली. तसेच प्लास्टिक कचरा स्वतंत्रपणे एकत्रित करून घनकचऱ्याचे खतामध्ये रूपांतर होईल यासाठी काळजी घेतली. दरम्यान दर गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई मुंडे, ग्रामविकास अधिकारी विनोद चांदोरकर, ग्रामपंचायत सदस्य आकाश जुईकर, दीपक कांबळे, रसिका खराडे, वेदिका पाटील, प्रतीक्षा राऊत, मयुरा गोपाळे, प्रशाली खाने, कविता मांडे, सौ पाटील, ताई पवार, वनिता पारंगे यांच्यासह ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. नेरळ माथेरान घाट रस्त्यातील 2.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. घाट रस्ता सुरक्षित व्हावा यासाठी लोखंडी जाळ्या लावण्याचे काम सुरू असून या कामासाठी देखील 4.5 कोटींचा निधी उपलब्ध आहे. मुंबईपासून सर्वात जवळचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान या पर्यटन स्थळाला जाणारा एकमेव रस्ता म्हणून नेरळ माथेरान घाट रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने वाहन चालक आणि प्रवासी टॅक्सी चालवणारे टॅक्सी चालक यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे या रस्त्यावर खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. साधारण 2 किलोमीटर आणि 600 मीटर अंतरावरील रस्त्याच्या डांबरीकरण केले जात आहे. त्या कामासाठी 1.5 कोटींचा निधी उपलब्ध असून जुम्मापट्टी भागात सध्या डांबरीकरण कामास गती दिसून येत आहे.
श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो। त्यानुसार श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत तालुक्यातील बोरगाव प्राथमिक शाळा बोरगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले। यावेळी स्थानिक बूथ अध्यक्ष यशवंत डोंगरे, वैभव भगत, एमरोली पंचायत समिती विभाग अध्यक्ष रामदास तुपे, शरद भाऊ श्रीखंडे, कर्जत तालुका सरचिटणीस संदीप म्हसकर, चिंचवली BLA राजेश नाईक तसेच बोरगाव गावातील ललित धस, महेश डोंगरे, रवी पाटील, रोशन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शाळेतर्फे आभार मानले। पनवेल शहरातील सुप्रसिद्ध पटेल हॉस्पिटलमध्ये रोबोटद्वारे गुडघ्यांच्या 100 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत। डॉक्टर कुणाल मखिजा यांनी रोबोटिक नी रिप्लेसमेंटच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यांनी आतापर्यंत 3000हून अधिक गुडघ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील पहिली रोजा रोबोट पहिल्यांदा पटेल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला आहे। ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 100 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत। मुंबई, नवी मुंबईमध्ये रोजा रोबोट फक्त 2 हॉस्पिटलमध्येच आहेत। पनवेल येथील पटेल हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया 40 वर्षांच्या महिलेमध्ये देखील केली जात आहे आणि 90 वर्षांच्या माणसांमध्ये देखील केली जात आहे। नुकतीच 130 किलो वजन असलेल्या महिलेवर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली। रत्नागिरी येथील पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस वसाहत नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी कोकणात पायाभूत सुविधा, नवीन मानकं तयार करण्यावर शासनाने मोठा भर दिला आहे असे सांगितले। या समारंभात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी M देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, बाळ माने उपस्थित होते। एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर अभ्यास करून त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याचा अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेऊन सादर केला। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीमध्ये गृहमंत्री अमित शहा, राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष N सिंह, लोकसभेचे माजी सरचिटणीस सुभाष कश्यप आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांचा समावेश आहे। कोविंद समितीने विस्तृत चर्चा, संबंधित अधिकारी आणि तज्ज्ञांशी सल्लामसलत करून तब्बल 18,626 पानांचा अहवाल सादर केला असून त्यांनी तो राष्ट्रपतींना सादर केला।